नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? ज्या असं म्हणतात नाही का बघा, की एखाद्या गृहिणीच्या यशाच्या पाठीमागे तिच्या परिवाराचा पाठिंबा असतो. तर त्याचप्रमाणे गृहिणीच काय, कुणीही जर कधी काही चांगलं करत असेल ना, तर तिच्या अपयशाच्या पाठीमागे आपल्या नातेवाईकांचा खूप मोठा पाठिंबा असतो. आणि मला वाटतं हा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच येत असेल. कारण आपण काही करायचं म्हटलं ना, तर हे साथ सपोर्ट देण्यापेक्षा बऱ्याचदा नाही का, हे असं नाही, मग ते आपल्या घरात कोणी केलेलंच नाही आहे आणि हे काय चांगलं वाटतं का, असे खूप 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 विरोध होत असतात. क्षेत्र कुठलंही असू द्या, अगदी शिक्षण घेण्याचं असेल, कुठे बाहेर देशामध्ये काहीतरी काम करायचं असेल, मराठी माणसाने एखादी चांगला उद्योग करायचा म्हटला ना, तरी नाही ते जमणार नाही, ते असं नाही, अशा बऱ्याचशा कारगोडी होतातच होतात. आणि मला असं वाटतं हा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येतो. तर अशा वेळेला आपण काय होतं माहिती का, आपल्या डोक्यात फार निरनिराळे विचार फिरायला लागतात. आपल्याला असं वाटतं काय करावं काय नाही करावं, मग आपण करतोय ते योग्य आहे का. तर अशा वेळेला शांत राहणं आणि स्टेबल राहणं खूप महत्त्वाचं असतं. तर मला असं वाटतं असे जे निगेटिव्ह कमेंट्स करणारे लोक असतात किंवा जे निगेटिव्ह आपल्याला सपोर्ट देत नाहीत, थोडक्यात आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करताना, तर अशा वेळेला तुमच्यासाठी सगळ्यात चांगली संधी काय असते माहिती का, की तुम्ही तुमच्या कामावर आणखी जास्त फोकस करणे आणि ही वेळ इतकी चांगली बदलवून आणणे, की ह्याच लोकांनी, जे लोक आज वाईट बोलतायत ना, तर त्यांना चांगलं बोलायला भाग पाडणं. तुम्हाला खोटं वाटेल, पण मी स्वतः आजपासून असं ठरवलेलं आहे की आजपासून मी ह्या क्षेत्रात जे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला माहिती, मलाही काही फारसा सपोर्ट नाही आहे, बऱ्यापैकी विरोधांना मीही तोंड देतेच आहे. पण तरीसुद्धा एका वर्षाच्या आत मला माझी परिस्थिती थोडीशी का होईना बरी करायची आहे आणि जी लोक आज निगेटिव्ह बोलत आहेत त्यांना पुन्हा पॉझिटिव्ह बोलायला लावायचं आहे. खरं सांगायला गेलं ना, तर ह्या निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांचं सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं स्थान असतं. त्यामुळे आपण काय चुकतो आहे का, ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि मग त्या गोष्टीवर आपण पुन्हा विचार करून आपल्या चुका सुधारू शकतो. त्यामुळे जसं आपल्याला सपोर्ट करणाऱ्यांचं खूप महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आपल्याला निगेटिव्ह बोलणाऱ्यांचंही मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये एक चांगलं स्थान असायला पाहिजे. त्यामुळे मग आजपासून आजची तारीख आपण लक्षात ठेवूया, 21 डिसेंबर 2025 आणि 21 डिसेंबर 2026 पर्यंत जर स्वामींनी तेवढं आयुष्य दिलंच, तर स्वामी कृपेने काही चांगला बदल घडतो आहे का हे बघूया. आणि मला असं वाटतं की ह्याच पॉझिटिव्हिटीने आजपासून रोज एक तुमच्यासमोर छानसा व्हिडिओ येत जाईल, माझं काम येत जाईल आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुमचंही साथ सपोर्ट मला खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही माझा पाठिंबा द्याल हीच तुम्हाला नम्र विनंती. आणखी एक सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे अनेक लोकांना असं वाटेल की परिस्थिती बदलायची, तर त्या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल आणि खूप हे असतं. तर आजपासून माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं वाईट सुख आणि दुःख जे काही असेल, तर त्याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण राहणारच आहात. तर माझ्यासोबत असेच माझ्या पाठीशी उभे राहा आणि माझ्या जीवनात काय बदल घडतो आहे आणि त्यातनं जर कधी तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळत असेल, तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडला, तर त्या गोष्टीचा मला नक्कीच फार आनंद राहील.